नमस्कार मित्रांनो, तर इथं आपण आता टाकायचं आहे ई फिलिंग. ई फिलिंग टाकल्यावरती हे पहा आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम पेज दाखवेल. तर यावरती आपल्याला एक नंबरला आहे आणि त्यावरती आपण क्लिक करून घेणार आहे. तर इथं पहा आपल्याला क्विक लिंक्स, तर खाली आपल्याला 10-12 लिंक्स दाखवल्या जातील. तर यामध्ये आपल्याला इन्स्टंट ई पेन या लिंकवर क्लिक करायचे. इन्स्टंट ई पेन, तर पहा क्लिक केल्यानंतर आपल्याला असा आपल्याला इंटरफेस दिसेल. तर गेट न्यू ई पॅन वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर हे पहा मित्रांनो, हे पहा इथं आधार नंबर टाकायचा, 12 डिजिट आधार नंबर. तर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आणि आय कन्फर्म दॅट वरती क्लिक करून कंटिन्यू करायचं. कंटिन्यू. त्यानंतर पहा OTP व्हॅलिडेशन. तर OTP व्हॅलिडेशन, तर आपण आपल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यासाठी इथे टिक मार्कचं क्वेश्चन आहे. तर इथं क्लिक करून जनरेट आधार OTP, तर यावरती आपल्याला क्लिक करायचे. मी रेड मार्क मध्ये तुम्हाला दाखवतोय, थोडं सोपं जाईल आपल्यासाठी. जनरेट आधार OTP लोड घेते थोडं. हे पहा आता आपण आधारला जो मोबाईल रजिस्टर्ड आहे त्यावरती OTP जातोय. तर तो OTP तर टाकून घ्यायचा. आय ॲग्री वरती क्लिक करून कंटिन्यू करायचं. इथं कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला युअर पर्सनल डाटाबेस ऑन आधार ई-KYC, तर इथं आपल्या समोरचं जो व्यक्ती आहे त्याचा पूर्ण डिटेल इथं दाखवलं जाईल. तर या पॅन कार्ड मध्ये थोडा प्रॉब्लेम दाखल, मायनर नॉट सबमिट. तर यामध्ये प्रॉब्लेम असा आलेला आहे. तर हे जी मुलगी आहे, तर या मुलीचं वय आहे कमी भरत आहे, त्यामुळं ॲक्सेप्ट केलं तरी आपल्याला पुढे जात नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या पॅन कार्ड आपण निशुल्क काढू शकतो. हे पुढे जाणार नाही. तर मायनर नसेल तर इथं कंटिन्यू करून सबमिटचा ऑप्शन येईल आणि आपलं पॅन कार्ड निशुल्क निघून जाईल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.